नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. होय शेतकरी बांधवांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे म्हटलं होतं की तुमच्या खात्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि अगदी तसंच झालंय. आता महाराष्ट्रातील हजारो शेतकरी बांधवांच्या खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता, त्याचबरोबर 10वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा झालेला आहे. पण शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्या खात्यावरती अजूनही या हप्त्यांचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल, जर तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नसेल, तर काळजी करू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सरकारच्या माध्यमातून आता दुसऱ्या टप्प्याचे वितरण अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. या टप्प्यांमध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे का, तुम्ही यासाठी पात्र आहात का, की काही तांत्रिक चुकींमुळे तुम्ही अपात्र झालाय, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये विशेष भागामध्ये अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर आताच या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या अचूक अपडेट्स आपण रोज घेऊन येत असतो. तर शेतकरी बांधवांनो, आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती काल पैसे जमा झालेत, आज कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमका काय तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुमच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब का केला आणि मग खरोखरच नव्या हप्त्यासोबत 10वा हप्ता सुद्धा जमा होणार का. तर शेतकरी बांधवांनो, याचे उत्तर आहे होय. जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या खात्यावरती एकत्रितपणे 6,000 रुपयांची मोठी रक्कम आज डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. चला तर मग पाहूया या 6,000 रुपयांचे गणित कसं आहे. नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी योजनेतील रखडलेला 9वा हप्ता याचे 2,000 रुपये, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता याचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता त्याचे 2,000 रुपये, असे एकूण मिळणारी रक्कम आहे 6,000 रुपये. म्हणजेच काय तर 3 महत्त्वाच्या हप्त्याचे पैसे आता एकत्र तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या दुसऱ्या टप्प्याच्या यादीत आहे का हे तुम्हाला तपासून पाहायचं आहे. शेतकरी बांधवांनो, पैसे खात्यावर जमा होण्यापूर्वी सरकारने काही कडक नियम आणि अटी लागू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की ज्या शेतकरी बांधवांची ही 3 कामे पूर्ण असतील त्यांनाच हा लाभ दिला जाईल. जर तुमची ही कामे अपूर्ण असतील तर तुम्ही अपात्र ठरू शकता आणि तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. ही 3 कामे कोणती आहेत ते अगदी नीट, लक्षपूर्वक आणि कान देऊन ऐका. नंबर 1, फार्मर आयडी कार्ड. सरकारने आता प्रत्येक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड अनिवार्य केले आहे. ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपले फार्मर आयडी कार्ड काढलेले नाही ते थेट अपात्र केले जात आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तातडीने जवळच्या कृषी सेवा केंद्रात किंवा सीएससी सेंटरवर जाऊन ते बनवून घ्या. नंबर 2, ईकेवायसी पूर्ण असणे. अनेक शेतकरी बांधवांचे मागील हप्ते ईकेवायसी अपूर्ण असल्यामुळे अडकले होते. जर तुम्ही अद्याप पीएम किसान किंवा नमो शेतकरी पोर्टलवर जाऊन तुमची ईकेवायसी पूर्ण केली नसेल तर ती आजच करून घ्या. जे शेतकरी ईकेवायसी पूर्ण करतील तेच या 6,000 रुपयांसाठी पात्र राहतील. नंबर 3, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या बँक खात्याशी म्हणजेच बँक पासबुकशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे, कारण सरकार डीबीटी प्रणालीचा वापर करत आहे. डीबीटी ही अशी व्यवस्था आहे ज्यातून सरकारने बटन दाबताच अवघ्या 20 ते 25 मिनिटात पैसे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना हा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जी यादी आली आहे ती आता आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार सविस्तरपणे पाहूया. नीट लक्ष देऊन पहा तुमच्या जिल्ह्याची काय माहिती समोर आली आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो वाशिम. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, कापूस आणि सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून तुमची ओळख आहे. या दुसऱ्या टप्प्यात वाशिममधील सर्व पात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तांत्रिक कामे पूर्ण असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात आज रक्कम वर्ग केली जाणार आहे. नंबर 2, वर्धा. शेतकरी मित्रांनो, यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो वर्धा. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, कोरडवाहू शेती आणि कपाशीच्या पिकांसाठी तुमचा जिल्हा ओळखला जातो. वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 6,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा तिसरा जिल्हा येतो यवतमाळ. पांढऱ्या सोन्याचा म्हणजेच कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाच्या छायेतून संघर्ष करणाऱ्या यवतमाळमधील शेतकरी बांधवांनो, हा हप्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून आज मोठ्या प्रमाणावर डीबीटीद्वारे लाभ दिला जात आहे. शेतकरी मित्रांनो, आता चौथ्या क्रमांकाचा जिल्हा येतो अमरावती. संत गाडगेबाबांची भूमी आणि संत्रा उत्पादकांसाठी जगप्रसिद्ध असलेला अमरावती जिल्हा. येथील संत्रा उत्पादक आणि इतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर नमो आणि पीएम किसानच्या हप्त्याची रक्कम कोणत्याही अडचणीविना थेट जमा केली जात आहे. त्यानंतरचा 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अकोला. शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील शेतकरी
बांधवांना सोयाबीन आणि डाळीच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या तुमच्या जिल्ह्यातही दुसऱ्या टप्प्याचे वितरण सुरू झाले आहे. तुमचे आधार बँक खात्याशी लिंक असेल तर आजच तुमच्या मोबाईलवर मेसेज पाहायला मिळू शकतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बुलढाणा. सिंदखेड राजा आणि संत गजानन महाराजांची भूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमची ही प्रतीक्षा आता संपली आहे. जिल्ह्यातील कापूस, मका आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्यात प्राधान्याचा लाभ दिला जात आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, पुढील जिल्हा आहे 7व्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे गडचिरोली. धान उत्पादक आणि घनदाट जंगलाचा जिल्हा म्हणून गडचिरोलीला ओळखला जातो. दुर्गम भागातील आदिवासी व इतर सर्व शेतकरी बांधवांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने या टप्प्यात गडचिरोलीला विशेष समास करून घेतलेला आहे आणि पुढील काही तासांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा होणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो गोंदिया. तलावांचा जिल्हा आणि भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज थेट बँक ट्रान्सफरद्वारे 6,000 रुपयांची रक्कम वर्ग केली जात आहे. त्यानंतरचा 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो चंद्रपूर. कोळशाची खाण आणि धान उत्पादक अग्रेसर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. चंद्रपूरमधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतरचा जिल्हा येतो तो म्हणजे 10व्या क्रमांकाचा जिल्हा भंडारा. भंडारा हा देखील भात उत्पादक आणि तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील कष्टकरी शेतकरी बांधवांनी जर केवायसी पूर्ण केली असेल तर त्यांच्या खात्यावर आज नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीएम किसानचे 2,000 रुपये एकत्र जमा होत आहेत. त्यानंतरचा 11वा जिल्हा येतो सांगली जिल्हा. यामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाडसह संपूर्ण सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, कृष्णकाठची हळद आणि द्राक्ष उत्पादनासाठी आपला जिल्हा जगप्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या टप्प्याचे वितरण युद्ध पातळीवर सुरू झाले असून आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यानंतरचा पुढील म्हणजेच 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोल्हापूर जिल्हा. ऊस उत्पादनात महाराष्ट्रात अव्वल असलेला आपला कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील तांबड्या पांढऱ्या लसाच्या भूमीतील ऊस उत्पादक आणि इतर सर्व शेतकरी बांधवांना या दुसऱ्या टप्प्यात 6,000 रुपयांचा मोठा लाभ दिला जात आहे. त्यानंतरचा 13व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सोलापूर. काळिंब उत्पादन आणि ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची मोठी ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांनो, नमो आणि पीएम किसानच्या हप्त्याची जी तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती प्रतीक्षा आज पूर्णपणे संपली आहे. यामध्ये आता 14व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सातारा. शूरवीरांची भूमी आणि कोयना धरणाचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमचेही नाव या 21 जिल्ह्यांच्या यादीत आले आहे. जिल्ह्यातील आले, हळद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज थेट लाभ जमा केला जाणार आहे. त्यानंतरचा 15वा जिल्हा येतो पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे हापूस, आंबे, पुरंदरची अंजीर आणि भाजीपाला उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही मोठी अपडेट आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर आज डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम पाठवली जात आहे. त्यानंतरच्या 16व्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी. मराठवाड्यातील कृषी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, कापूस आणि मूग उत्पादनात तुमचा जिल्हा पुढे आहे. परभणीमधील ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड तयार आहे त्यांचे पैसे आज खात्यावर जमा होत आहेत. त्यानंतरचा 17व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव. तुळजाभवांच्या आशीर्वादांनी पावन झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, सततच्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हा हप्ता अत्यंत महत्वाचा आहे. सरकारच्या दुसऱ्या टप्प्यात धाराशिव मधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतरचा पुढील 18व्या क्रमांकाचा जिल्हा येतो लातूर जिल्हा. सोयाबीनची मोठी बाजारपेठ आणि शैक्षणिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. लातूरमधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर आज 6,000 रुपये एकत्र जमा केले जात आहेत. त्यानंतरचा 19 क्रमांकाचा जिल्हा येतो जालना जिल्हा. मोसंबी उत्पादनात आणि बी आणि उद्योगात अग्रेसर असलेला जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. 20व्या क्रमांकाचा जिल्हा येतो हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, हळद उत्पादनात आपला जिल्हा खूप पुढे आहे. हळद उत्पादनात शेतकरी बांधवांच्या खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे रखडलेले हप्ते आज कोणत्याही कपातीविना जमा होत आहेत. 21व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, ऊसतोड कामगार आणि कपाशी उत्पादनात जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या बीडमधील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील बीडमधील हजारो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज डीबीटीद्वारे वितरण केले जात आहे. त्यानंतर 22व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. ऐतिहासिक वारसा लाभलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, कपाशी आणि मका उत्पादनात अग्रेसर असलेल्या आपल्या जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर आज 6,000 रुपयांची रक्कम थेट जमा होत आहे. 23व्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोकण पट्टा. यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर, हापूस, आंबा, काजू आणि भात शेती. सर्व शेतकरी बांधवांनो, तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. कोकणातील या सर्व जिल्ह्यांमध्ये आज 6,000 रुपयांचे वाटप सुरू झाले आहे. तर 24व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव आणि अहिल्यानगर. केळीसाठी प्रसिद्ध असलेला जळगाव आणि साखर कारखानदारीत अग्रेसर असलेला अहिल्यानगर जिल्हा. या दोन्ही जिल्ह्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुसऱ्या टप्प्याअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची अतिशय महत्वाची आणि सविस्तर अपडेट. तुम्हाला या 3 हप्त्यांपैकी कोणताही हप्ता मिळाला आहे का, किंवा तुमच्या खात्यावर काल किंवा आज पैसे जमा झाले आहेत का, हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव काय आहे तेही कमेंट करून लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की
शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आत्ताच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत, हवामान अंदाजासोबत आणि शेतकऱ्यांच्या महा अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.